तर यानंतर आपण मध्येच ट्रॅक चेंज करतोय. आपण काय फक्त कधीच नाही, आपण महिलांनाही पण 5 मिनिटांच्या मार्फत संधी देतोय. हे कवयित्री येथे उपस्थित झालेले आहे, रेखा प्रधान, खूप लांबून आले, त्यामुळे महिलांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मॅडम इकडे कवी संमेलनानंतर सन्मानपत्र देणार आहे, ते तुम्ही कलेक्ट करून घेऊन जा. हा, धन्यवाद. माझा परिचय असा आहे, जगातील जर्मनी आणि भारतातील परभणी येथील मी असून मुंबईमध्ये राहण्याचं कारण माझे मिस्टर भारतीय नौसेना मध्ये पुण्याला आहेत आणि माझं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे पूर्ण झालं असून मी आता इकॉनॉमिक्स मध्ये रुरल पार्ट ऑफ इंडिया या विषयावर माझं PhD चालू आहे. तर मला या अभिनयाच्या पुस्तक प्रकाशन सोहळा या प्रोग्राम बद्दल 1 मिनिट गोडके दादांनी निमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद करते. सर माझी कविता नाही, माझं गाणं आहे. बोलू ना. गाणं खूप मोठं आहे, ते मी थोडं एक अंतराने सर्व असं बोलेल. लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबामुळं तुझ्या माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्या माझ्या घरात. लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबामुळं तुझ्या माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्या माझ्या घरात. या गाण्याच्या प्रत्येक शब्दासाठी टाळ्या वाजवत, माझ्या आवाजासाठी नाही, गाण्याच्या प्रत्येक शब्दाला खरा आहे. गुणवणारा पोरगा माझा साहेब झाला, गुणवणारा पोरगा माझा साहेब झाला, तहसीलीतला मोठा नायब झाला, तहसीलीतला मोठा नायब झाला. त्याच्या दराराचे सरकारी नोकरात, त्याच्या दराराचे सरकारी नोकरात, बाबासाहेबामुळं तुझ्या माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्या माझ्या घरात. धन्यवाद. सॉरी मॅडम, खूप छान तुम्ही गाणं बोललं. पण मॅडम असं आहे, माहितीसाठी सांगतोय, कृपया गैरसमज करून घेऊ नका. कवी संमेलनामध्ये फक्त कविताच बोलायची असते, की पण स्वतःची बोलायची असते, दुसऱ्याची बोलायची नसते. हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कारण कवी फार फार आपण आलेले आहेत. शांत खूप लोकांच्यावर प्रेम आहे. खूप छान तुमचा आवाज आहे आणि करावं केलं तुम्हाला बोलू. थँक्यू.